मराठी संस्कृतीमध्ये एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे आणि जी एकादशी आता 31 डिसेंबरला येणार आहे, त्या एकादशीचं तर महत्त्व खूप जास्त आहे. अगदी नावातच त्याचं गुपित आहे. तर येत्या 31 डिसेंबरला आहे पुत्रदा एकादशी. तर ह्याचं महत्त्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर आणि फॅशनमध्ये. तर आज मी एक घेऊन आलेले आहे कल्चर आणि संस्कृतीबद्दलचा विषय. तर पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी का साजरी केली जाते माहितीये? बरेच जण असं म्हणतात की ज्यांना संतान नाहीये, जे निसंतान दाम्पत्य आहेत, त्यांनीच ही एकादशी केली पाहिजे. असं नाहीये की त्यांनीच एकादशी करावी, त्यांनी तर करावीच. त्यांच्यासाठी हे खरंच खूप उत्तम वरदान आहे की ही एकादशी केल्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती, संतान प्राप्ती होणार आहे. नक्कीच. पण अशा लोकांनीही हा व्रत केला तर खूप जास्त चांगलं राहील. ज्यांना आपल्या मुलांची खूप प्रगती करायची आहे, त्यांच्या दीर्घायुसाठी, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी सुद्धा अगदी ही एकादशी तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या संसारात, आपल्या घरात सुख समाधान, ऐश्वर्य प्राप्त करायचं आहे, ते सुद्धा ही एकादशी करू शकतात. ह्या एकादशीमध्ये कुठल्या देवाचं स्मरण करावं, कुठल्या देवाला भोग चढवावा, तर ही एकादशी विष्णू देवांसाठी आणि लक्ष्मीसाठी केली जाते. ह्या एकादशीमध्ये पूर्ण दिवसभर उपवास केला जातो. विष्णू सहस्त्रनाम यांचा पाठ केला जातो. विष्णू देवांचा जपही करू शकतात. पण विष्णू सहस्त्रनाम पाठ केल्यानंतर खूप जास्त चांगलं फळ मिळतं ह्या एकादशीचं. त्याच्यामुळेच तुम्ही उपवास तर कराच करा, पण विष्णू सहस्त्रनाम जप सुद्धा करा. तर अशाच मराठी संस्कृतीच्या विषयांच्या व्हिडिओज पाहण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि मी माझा इन्स्टा ID देते, तोही फॉलो करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. बाय.